काहीतरी केलं पाहिजे. दिस इज हाय टाइम. नीरज काहीतरी कर प्लीज. काही करून शिवला कळलंच पाहिजे की माझं नुपूरवर खूप प्रेम. काय करू? काय बोललास तू? नुपूरचं नाव घेतलंस ना आता? नाही बाबा, चूचं नाव घेतलं मी. रिलॅक्स रिलॅक्स. तुला काही टेन्शन आलंय का? हो म्हणजे नाही नाही टेन्शन नको घेऊ. मी आहे. मी स्वतः जाऊन सगळ्यांना सांगतो. बाबा बाबा प्लीज. बाबा बाबा ऐका. बाबा प्लीज ऐका. बाबा अरे लवकर बाहेर या सगळे. चंदू, सूर्या, लता वहिनी सगळ्यांनी बाहेर या. शिट यार, सगळी गडबड होणार आहे. आप्पा साहेब तुम्ही पण या, लवकर या. आई साहेब या सगळ्यांनी बाहेर. नुपूर नाही, आता तिला सुनबाई म्हणायला पाहिजे. सुनबाई. विजू म्हणतात तसं आता सगळं चांगलं होणार आहे. या घरात ना थोडा वेळ आराम करायला मिळेल तर शपथ. आता आराम करून करून एवढा फुगलायस ना, आणखीन फुगलायचं फुटशील. वाटेल तर गोंधळ घाल नकोस. अरे लग्नानंतर गोंधळ घालायलाच लागणार आहे. जयंता भाऊजी वाय शाउटिंग, वाडा पडेल. तेच म्हणतोय, आता हा वाडा पडून इकडे टॉवर बांधायची वेळ आलेली आहे. बाबा प्लीज कोणाला सांगू नको. काय बोलतात मला अजिबात कळत नाही. हो कळेल कळेल. नमस्कार, मी मुलाचा बाप आहे आणि माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीला मागणी घालायला आलेलो आहे. बघ जयंता, अजून नुपूरला बघायला मुलगा यायचाय. त्यामुळे तुला बाप व्हायला अजून उशीर आहे. मुलगा आला की हो बाप. अरे मी बाप कधीच झालोय, पण आता मी माझ्या खऱ्या मुलाचा बाप या अधिकाराने आलेलो. भाऊजी अहो तुम्ही काय बोलताय? काही कळत नाहीये, नीट सांगा बरं. मी माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागायला आलेलो आहे. हात मागायला मुलगा तर दाखवा आधी. मुलगा आहे ना, माझा मुलगा नीरज. मस्करी करू नका तुम्ही. काही काय बोलताय? अगं तू काय काय बोलताय? नीरज आपलाच मुलगा आहे. हो तसं नव्हे, म्हणजे तुम्हाला अति झालीये. गप्पा बसा. नाही नाही नाही, मला अति झालेलं नाहीये. नीरज आता नुपूरचा पती होणार आहे. अहो काहीही काय बोलताय तुम्ही? अगं बरोबर बोलतोय मी. नीरज बाहेर फोनवर सांगत होता की आय लव्ह यू नुपूर. काय? हो, आता तू दिवट्यांची सून होणार आहेस. शैलावंश, जयंता भाऊजींना आत घेऊन जा, जरा जास्तच झालीये त्यांना. हो हो हो. अहो तुम्हाला लिंबू पाणी देऊ का प्यायला? अगं लिंबू पाणी काय आणतात? काहीतरी गोडधोड घेऊन ये. पेढे, मिठाई, काजू कतली. काहीतरी उगीच पडपड करू नका बरं. थांबा जरा. तुला खोटं वाटतं? खोटं वाटतं तुला? नीरजला विचार. नीरज, ए बाळा नीरज. या नीरज. अहो मारले ना मी. हा होय हो, मी विचारते. नीरज तुझे बाबा काय म्हणतात ते खरं आहे का? आता तू बाहेर फोनवर बोललास ना, तुला नुपूर आवडते आणि तू तिच्याशी लग्न करणार आहेस म्हणून. नीरज, अरे काय बाबा काय म्हणतात? बोल की, खरंच तुझं प्रेम आहे का नुपूरवर? नीरज लवकर बोल, खरं आहे का हे? सांग ना. हो आहे. आता मी खूप खुश झालेलो आहे आणि आजपासून मी कंट्री सोडली. इंडिया? शैलावंश अहो रडू नका ना, आता सगळं चांगलं होणार आहे. नाही रडत नाही मी. हे आनंदाचे अश्रू आहेत. लता जा पेढे घेऊन ये. माय गॉड, हे तुम्ही सांगताय? माझा ना विश्वासच बसत नाहीये. हे म्हणजे कॅरेमल झालंय. कॅरेमल? ते रे जादू जादू. आई मिराकल. हा तेच ते. एक मिनिट मी पेढे घेऊन येतेच. थांबा. नॉट आउट बेटा, मी आणते. नीरज चू. काय बोलतेस? अरे चूच काय? चूच काय? तिला सांगणार आहे मी. तू सांगशील रे, पण म्हणजे काय काय वागणं आहे तुझं? तिकडे गेल्यानंतर मला विसरणार, इथे आल्यानंतर तिला विसरणार. तुला लाज नाही वाटत नीरज?
मुलींच्या भावनांशी असं खेळायला? हा नुपूर, हे बघ, मी तिला फसवत नाही अगं. मी खरंच खूप जेन्युइनली बोलतोय तुला. हे बघ, मी प्रामाणिकपणे सगळं तिला सांगणार आहे. तेच तर, प्रामाणिकपणे आधी मला नकार दिलास, आता जाऊन प्रामाणिकपणे तिला नकार देणार आहेस. काय चाललंय का तुझं? बघ नुपूर, मला माहिती आहे माझी चूक झाली आणि मला आता माझी चूक कळली आहे. आय एम सॉरी फॉर दॅट. तेच, तुला वाटतं तेव्हा तुला तुझी चूक कळते, तुला वाटतं तेव्हा तू हो म्हणतोस, तुला वाटतं तेव्हा तू नाही म्हणतोस. नुपूर यार, माझं पूर्ण ऐकून तर घे. काही ऐकून घ्यायचं नाही मला. काय ऐकू तुझं? तू अगं त्याला पप्पा, तुम्ही आता प्लीज मध्ये बोलू नका. इतके दिवस मी शांत राहिले ना. नीरज, काय रे, तू काय मला खेळणं समजतोस का? वाटेल तेव्हा खेळायचं, वाटेल तेव्हा फेकून द्यायचं. मला हे लग्न मान्य नाहीये. नक्टू, बाळा नीट विचार कर आणि उत्तर दे. हा, हो ना बाळा. अगं आपल्याला काही घाई नाहीये. हा वाडा काही लगेच पडणार नाहीये. नाही आत्या, माझा निर्णय पक्का आहे. मी या नीरज सोबत लग्न करणार नाही. आणि नीरज, आधी ना निदान मी तुला माझा खूप चांगला मित्र तरी समजायचे. आता ना ते सुद्धा नातं राहिलेलं नाही आपल्याला. नुपूर, हे बघ, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे अगं. नीरज, चू, तू इथे काय करतेस? नीरज, मी जे ऐकलं ते खरं आहे का? हो, खरंय. व्हॉट इज दिस नीरज? मला अजिबात वाटलं नव्हतं तू माझ्याशी असा वागशील. मी इथे तुला भेटायला आणि सरप्राईज द्यायला आले आणि मलाच सरप्राईज मिळालं इथे आल्यावर. हे बघ चू, मी तुला सगळं सांगणार होतो प्रामाणिकपणे. नाही, तू माझा विश्वासघात केलायस नीरज. नाही अगं, मला काय म्हणायचं ते ऐकून तर घे. मी यू आर लायर, यू आर चीटर. मला ना जगायचंच नाहीये, मला मरायचंय. चू चू चू, अगं काय कर चू. हा बघा चू. काय बोलतेस? चू चू करतोय तो. अगं तू अर्चनाबद्दल बोलत असणार आणि आपण या जयंतावर काय विश्वास ठेवायचा? नीरज, भाऊजी बघ काय म्हणतात. हा, तू सांग, तू आता मगाशी म्हणालास की नाही की तुझं नुपूरवर प्रेम आहे म्हणून. जयंता तो चू बद्दल बोलला. येस. हा भाऊजी, तुमच्या ऐकण्यात काहीतरी घोटाळा झाला असेल. नाही, आज जरा जास्तच झाली आहे त्यांना, त्यामुळे काहीही टॉक करतात ते. तुम्हाला लिंबू पाणी देऊ का प्यायला? अगं काय, मला काही नकोय. मग गप्प बसा ना. कशाला उगाच वाद वाढवताय? वाद काय, मी खरंच ऐकलं, मी खरं बोलतोय. अहो जयंता भाऊजी म्हणाला असेल नीरज. बघ बघ, त्यांना पण पटलं. अहो पण तो चू म्हणाला असेल. अरे मी खरं सांगतोय, माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेवा. थोडा तरी? 32 वर्षांपूर्वी ठेवलाय तुमच्यावर विश्वास. घरच्यांशी बोलण्याआधी मला नुपूरला माझ्या मनातलं सगळं सांगावं लागेल. तिच्या मनात काय, ती माझ्याशी लग्न करायला तयार आहे का नाही हे आधी जाणून घेतलं पाहिजे. अर्चूला पण सगळं खरं खरं सांगायचं. नुपूरला नकार देऊन मी आधीच एक चूक केली. त्यात आता मला तिची मैत्री नाही गमवायची. नाही, अजिबात नाही. हा हा ना, हा एक नंबरचा खोटारडा आहे. अरे नाही काय, खोटं बोलतोस तू. अहो अहो, गप्प बसा ना जरा. हे बघा, कशाला उगाच वाद वाढवताय? जा, चला बरं लवकर. तू- रूम मध्ये ये. नको बाळा, एक मिनिट. चला बरं तुम्ही. चला ना तुम्ही. टेन्शन घेऊ नको. जयंता भाऊजी कसे आहेत माहिती आहे ना. हो ना. नीरज, तुला चूशी बोलायचं होतं ना, जा बोलून घे तिच्याशी, जा. हा हा, आणि चिवला गणपतीचं इन्व्हेन्शन पण द्या बळा. इन्व्हिटेशन देतो. तेच रे.
यश, एवढे ओझं उचलत नाही तुला? एवढंस? अरे जवळून नाही आणलंय, 7 समुंदर पार लांबून आणलंय. अरे काय पुचकट पोत आहे, उचल ना. यशवर्धन देशपांडे याने की मैं. आता इथे मध्ये वाटत ठेवणार आहेस का? जरा कोपऱ्यात तर ठेव ना बाजूला इथे. नक्तू, तू आता गणपती बनवायला सुरू करा. बरं मला सांग, व्यवस्थित आणलेस ना माती? आता आठवतं ना गेल्या वेळी काय झालं होतं, परत माती आणायला लागली होती. ए, या वेळेला ना फुल इन्स्पेक्शन वगैरे करून घेऊन आलोय मी. तुला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. मी ना तुला मस्त अशी कालवून देतो माती. पण खाऊ नको हा? अरे आता लवकरच आपल्याकडे बाप्पा येणार ना, मग आपली सगळी विघ्न दूर होणार. तू बाकीची सगळी तयारी केली आहेस ना, नाहीतर बाप्पा यायच्या आधीच तुझ्यावर विघ्न येतील. अरे टेन्शन नॉट सिस्टर. बर चल, तू सगळी तयारी करून घे, मी तोपर्यंत हे वाळलेले कपडे शैला आत्याला देऊन येते. पण बापाला खोटं ठरवलं त्यानं, माहितीये का? तुला सांगतो, हे पाहिलं ना की माणूस कधीच खोटं बोलत नाही. हे म्हणजे माणूस पाहिला की कधीच खोटं बोलत नाही. आणि तो मगाशी फोनवर हेच बोलला. अहो तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. पण तुला सांगतो, मी एक वेळ शुद्धीत असेल ना तर मला भास होईल, पण प्यायलेलो असेल तर मला अजिबात भास होणार नाही. तो खोटारडाच आहे का? अहो उगाच माझ्या लेकाला काही बाई म्हणू नका तुम्ही. काय म्हणजे का? आता आहे ना खोटारडा, त्यात काय? तुम्ही कधी कुणाचं काही ऐकलंय का? करा स्वतःच खरं. आत्या, हे काय ग? अगं उद्या हरतालिका आहे ना, आणि नंतर गणपती. मग हरतालिकेची तयारी करून ठेवते. उद्या उपास करायचा आहे तुला, लक्षात आहे ना? हो तर, चांगला नवरा मिळावा म्हणून ना, मी सुद्धा करणार आहे. अच्छा, म्हणून जयंत काका साफसफाई करतोय का? हातात स्प्रे आणि ते फडकं घेऊन काय चाललंय यांचं काय माहिती. काय हो, आज अचानक साफसफाई का सुचली तुम्हाला? असं काहीतरी घरात कर. अरे जयंत काका, त्यातलं पाणी संपलंय, थांब तुला भरून आणून देते. आत्या, काय हो, इतका घोळ घातलाय तुम्ही, तरी सुद्धा अजून तुमचं तेच चालू आहे. जरा तरी सुधारा की स्वतःला. कसला ग घोळ? गोळ मी नाही घातलाय, गोळ तर नीरजनी घातलाय. नीरज चॅप्टर आहे एक नंबरचा. अरे नीरज फोनवर असं म्हणत होता काही नाही. अगं काही नाही ग बाळा, तुला माहितीये ना हे सतत नीरजला काहीतरी बोलत असतात. तू यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हा म्हणजे आता मी खोटं बोलतोय का? नाही, पण नक्की झालं तरी काय? अगं नीरज बापाला बाप म्हणत नाही. जरा पण आदर नाही आहे त्याला माझ्याबद्दल. माहिती, बापाशी नीट बोलायला नको का त्याने? तुम्ही तरी त्याच्याशी कुठे नीट बोलता हो? अरे मी बाप आहे, मी त्यांनी माझ्याशी नीट बोलायला पाहिजे ना. काय हो, आज इतक्या वर्षांनी तुम्हाला आठवलं तुम्ही त्याचे वडील आहात ते? नुपूरला बघायला कुठलाही मुलगा आला की तुम्ही त्याला कुरवाळत बसता. कधीतरी नीरज बद्दल 4 शब्द तुम्ही बोललाय का हो प्रेमानं? पण त्याने असं केलं कुठे काय की त्याच्याबद्दल 4 शब्द चांगले बोलून? काय अभिमानास्पद केलेलंच नाही आहे ना त्याने. बरंच काही केलंय त्यानं. हो, बरंच काय केलंय त्यांनी. ते बघितलं अमेरिकेला जाऊन काय दिवे लावलेत ते त्यांनी. इथे ही चांगली सोन्यासारखी गोड नुपूर असताना तिला सोडून दिलं. आता हे सगळं उकरून काढायची काही गरज आहे का? मान्य आहे मला, तो चुकलाय, पण तुम्ही सुद्धा चुकला आहात. मी चुकलोय? मी काय चूक केली? नीरजला एवढं लागलंय, एकदा तरी त्याची तुम्ही विचारपूस केली? ते जाईन नंतर मी. काय जयंत काका, तू अजून नीरजला बघायला सुद्धा गेला नाहीस? तू चल, आत्ताच्या आत्ता चल, मी घेऊन जाणार. नाही, आता मी जाईन, नंतर जाईन. नाही, आत्ताच्या आत्ता त्याची विचारपूस करायची, गोड बोलायचं त्याच्याशी. तुम्हाला ऐकणार नाहीस का? अहो आता जा ना तिच्या बरोबर, घेऊन चालली ना ती तुम्हाला. मी नंतर. जयंत काका चल, गुपचूप चल, स्प्रे देऊन जा. आणि प्रेमाने बोलायचं त्याच्याशी.
सांभाळून, गरम आहे. हम्म. मामी हं? थँक्स. हे काय अचानक मध्येच? अगं तुम्ही सगळे माझी इतकी काळजी करताय ना म्हणून. अच्छा, आता थँक्स म्हणून तू आम्हाला पर्क करणार आहेस? सॉरी. आता सॉरी कशाला? थँक्स म्हटलं म्हणून सॉरी. नीरज, अमेरिकेला कधी चाललायस आता? लेट्स सी. म्हणजे अजून काही ठरवलं नाही आणि काही नाही तशी काही. बरं झालं बाई, म्हणजे अगदीच गणपती तोंडावर ठेवून गेला असतास ना. आता कसं, या वाड्यातला ह्या वेळचा शेवटचा गणपती असेल रे, तो साजरा करून जाशील जरा. करेक्ट आहे मामी. बरेच वर्ष मी गणपतीला नव्हतो इकडे, नाही का. ऍक्च्युली बरं झालं मला लागलं ते. काही बोलू नकोस हा. बरं झालं म्हणे. तू त्या अर्चनाला कळवलंयस का? हा, तिला सांगितलंयस का तू? ती तिथे काळजी करत बसेल नाही तर. बघा, नुसतं नाव घेतलंय तिचं तर केवढा चेहरा पडलाय तुझा. नाही केलं अजून, करेन नंतर थोड्या वेळाने. वेडायस का तू? रागवेल नाही का मग ती? तू फोन कर बरं तिला. हा. अजिबात नाही रागवणार. नीरज तू अजिबात काळजी करू नको, आम्ही घालू ना तिची समजूत. पण मी काय म्हणते, तू असं का करत नाहीस? तिला इथेच का नाही बोलवून घेत? ए हो, म्हणजे आम्हालाही तिला बघता येईल. हा, पण मला नाही बघायचं तिला, का? कारण ती का तू इथे नीरजची विचारपूस करायला आलायस? नीट बोल. मी नाही आलेलो, मला इथे जबरदस्तीने आणलेलं आहे. नटू, तू त्याला सूप दे, मी खाली काम आहेत बघून येते. कसं आहेस नीरज? कुठे पडलास? काही लागलं का? काळजी घे स्वतःची. आधी डोक्यावर पडल्यास आणखीन पडू नकोस. येतो मी. हे अशी विचारपूस करतात? अरे नाही, अरे जयंता काका तुझ्याशी कधी असं बोलला नाही ना. म्हणजे त्याला सवयच नाही ना अशी विचारपूस करायची, म्हणून तो आपला बोलून गेला. नीरज तू पण समजून घे ना यार. हेच करतोय मी कधीपासून. बरं ठीक आहे, जाऊ दे. हे बघ, हळूहळू सगळं चांगलं होईल. सेम विजू मामी सारखी बोललीस. हो का? हम्म. बरं चल, हे सूप संपव, नाही तर थंड होईल. सॉरी सॉरी सॉरी, गरम ना. हो सॉरी सॉरी. अजूनही गरम आहे का? नूपुर किती चांगली आहे. आय थिंक मी तिला कधी ओळखूच शकलो नाही. यु नो व्हॉट, खूप वेगळी आहेस, खूप चांगली. माहितीये मला, पण काय फायदा? माझं लग्नच नाही ठरत आहे. मूर्ख आहे, तुला नाही म्हणणार आहे सगळे. काय सांगतोस? म्हणजे तू सुद्धा? अरे मस्करी करते मी तुझी, मला काय सिरियसली घेतस? ए नीरज, मला सांग, तू कशी दिसते रे? माझ्याहून सुंदर? नाही. ए चल फेकाड्या, फेकू नकोस आता. बरं तू तिला फोन करून कळवलंस का? नाही अगं, ते माझा फोन पडल्यामुळे खराब झालाय, त्यामुळे नाही. अरे यार, मग माझ्या फोनवरून फोन कर ना. हे घे, मला नंबर सांग. मी नंबर पाठ नाहीये माझा. म्हणजे का पाठ करेन ना मी? फोन मध्ये सेव्ड असतो, सो कोणाचाच नंबर माहिती नाही मला. मग आता काय करायचं? अरे नो फिअर वेन यश इज हिअर, बिकॉज यश मीन्स सक्सेस म्हणजे जीत. ए फोन कुठे तुझा? फोन बघू. अरे घरात चलता फिरता मोबाईल सेंटर असताना तुला काय काळजी करायची गरज आहे? इसको दवावर दुआ की नाही, यश की जरूरत आहे. हे बघ, स्विच ऑफ होता केला होता. अरे ते चू
चूचे मेसेज कितीतरी कॉल्स पण येऊन गेले. अरे आणि काय टेन्शन नको हा, पैसे बिसे काय नको मला. आणि तसे त्यांनी पैसे दिले तर काय उपयोग, तो डॉलर्स देणार. ए चू वहिनींचा फोन आहे. काय सांगतो, लगेच फोन आला. काय प्रेम आहे यार.